लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ? देखें लगातार UCN न्यूज पर। अकोला सीट से कांग्रेस प्रत्याशी डॉक्टर अभय पाटिल ने अपना नामांकन दाखिल किया। इस दौरान कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खुद पहुंचे थे। कांग्रेस प्रत्याशी डॉक्टर अभय पाटिल अकोला लोकसभा सीट से पहली बार चुनावी मैदान में अपनी किस्मत आजमा रहे हैं। गुरुवार को उन्होंने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस दौरान पार्टी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले के साथ शिक्षक विधायक धीरज लिंगाड़े और अन्य पदाधिकारी मौजूद थे। इस दौरान अभय पाटिल ने अपनी जीत को लेकर विश्वास जताते हुए विरोधकों पर भी निशाना साधा। नाही, आव्हान तर स्वीकारलं, त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि निश्चितच आज जी इथं महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ती एकदमच चांगली आहे. म्हणजे आज काँग्रेसचे परंपरागत 270 ते 3 लाख मतं आहेत, शिवसेने 40 लाख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 80,000 मतं आहेत. तर त्याच्यानंतर व्यक्तिगत जे काही इतकं 30 वर्षाचं इथं मी समाजासाठी देय केलेलं आहे आणि समाजाचं माझ्यावरचं प्रेम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हे, त्याच्यामुळे जवळपास यावेळेस आम्ही विजयश्री खेचून आणू असं मला वाटतंय. जर मागच्या 10 इलेक्शनचा 11 इलेक्शनचा जर तुम्ही आलेख जर घेतला तर माननीय बाळासाहेब आंबेडकर 2.5 पावणे 3च्या वर गेलेले नाहीत. ते जेव्हाही निवडून आलेले आहेत तेव्हा काँग्रेस सोबत होती, तेव्हाच ते निवडून आलेले आहेत. BJP जी आलेली आहे तिला मागच्या वेळेस 5,44,000 मतं होते BJPला, तर त्याच्यात 2,40,000 मतं ही शिवसेनेचीच होती. तर त्यांची ताकद फक्त जवळपास 2-2.25 आहे. तर मला नाही वाटत की ते हे शिवसेनेचे मतं कटल्यावर